नमस्कार. आज आपण 1953 सालच्या अखंड ज्योतीच्या एका खास लेखातून गीतेच्या कालातीत ज्ञानाचा शोध घेणार आहोत. हा लेख एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकतो. आजच्या काळात माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थ काय आहे आणि त्या मार्गावर आज आपल्यासमोर आव्हानं तरी काय आहेत? चला तर मग ह्या एका मूलभूत प्रश्नापासूनच सुरुवात करूया. माणूस म्हणून आपलं खरं स्वरूप नक्की काय आहे? हा प्रश्न आपल्या आजच्या चर्चेला एक योग्य दिशा देईल आणि आपल्याला अधिक खोलवर विचार करायला भाग पाडेल. या संपूर्ण विश्लेषणात आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण गीतेतल्या आदर्शापासून सुरुवात करणार, मग आजच्या संकटाचा आढावा घेऊ आणि शेवटी त्यातून बाहेर कसं पडायचं यावर सविस्तर बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. कोणतीही समस्या समजून घ्यायची असेल ना, तर आधी आदर्श काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर गीतेनुसार खऱ्या अर्थानं मानव असणं म्हणजे नक्की काय? तर मग ही मानवता आहे तरी काय? ही फक्त एक कल्पना नाहीये. गीतेनुसार हा अशा उदात्त गुणांचा आणि कर्तव्यांचा एक समुच्चय आहे जो माणसाला त्याच्या खऱ्या आणि सर्वोच्च रूपात परिभाषित करतो. म्हणजे बघा, यात करुणा, सत्य, निस्वार्थ सेवा, संयम यांसारखे अनेक गुण येतात. आणि हाच तो मापदंड आहे ज्याच्या आधारावर आपण आजची परिस्थिती कशी आहे हे तपासणार आहोत. आता आपण हा आदर्श तर पाहिला, पण आता त्या वास्तवाकडे वळूया जे 1953च्या त्या लेखात अगदी स्पष्टपणे मांडलं गेलंय. आणि खरं सांगायचं तर ते वास्तव आजही तितकंच खरं वाटतं. त्या मूळ लेखाची सुरुवातच एका अशा वाक्याने होते जे आपल्याला आतून हादरून टाकतं. आज मानवता रडत आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही एक वेदना आहे जी आपल्याला त्या गंभीर संघर्षाची जाणीव करून देते ज्याचा सामना केवळ एक समाज म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आपण सगळेच करतोय. मग या संकटाचं मूळ नक्की कुठे आहे? लेखानुसार हे संकट 3 स्तरांवर पसरलेलं दिसतं. पहिलं म्हणजे सामाजिक स्तरावरची घसरण, जिथे एकमेकांबद्दलचा आदर कमी होतोय. दुसरं नैतिकतेचा अभूतपूर्व ऱ्हास, जिथे काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच पुसट होत चाललाय. आणि तिसरं, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या माणूस असण्याच्या मूळ तत्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता आपण जरा खोलात जाऊन बघूया की हे अधपतन नक्की कुठे आणि कसं दिसतंय. लेखात समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधली काही उदाहरणं दिली आहेत, जी एका मागोमाग एक आपल्या समोर येतात. याची सुरुवात होते आपल्या रोजच्या वागण्यातून. शिष्टाचार आणि अनुशासन, ज्या गोष्टी समाजाला एकत्र बांधून ठेवतात, त्यांचीच जेव्हा अवहेलना व्हायला लागते तेव्हा सामाजिक सलोखा बिघडायला सुरुवात होते. आणि हा ऱ्हास फक्त बाहेरच्या जगात नाहीये, तो आपल्या घरात, आपल्या कुटुंबापर्यंत पोचला आहे. जिथे प्रेम आणि विश्वास हवा, तिथे आज स्वार्थ आणि शोषण दिसू लागलं आहे. ही घसरण इतकी खोलवर गेली आहे की आरोग्य क्षेत्रासारख्या ठिकाणी, जिथे सेवा आणि करुणा हे मूळ ध्येय असायला हवं, तिथेही व्यावसायिकता आणि नफेखोरीमुळे मानवतेचा ऱ्हास स्पष्टपणे दिसतोय. आणि जेव्हा नेतृत्वच नैतिकतेपासून दूर जातं तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागतो. राजकीय क्षेत्रातलं हे पतन फक्त एक लक्षण नाही, तर ते इतर अनेक समस्यांचं मूळ कारण बनतं. आणि कदाचित सगळ्यात मोठा विरोधाभास हा आहे की जिथे अध्यात्म आणि मानवता वाढायला हवी, त्या धर्माच्या नावाखाली सुद्धा जेव्हा द्वेष आणि मतभेद पसरवले जातात, तेव्हा ती सर्वात चिंताजनक गोष्ट ठरते. यावरून समजतं की समस्या किती खोलवर रुजली आहे. पण थांबा, लेखात फक्त समस्येबद्दलच बोललं नाहीये. जिथे निराशा आहे तिथे आशेचा किरणही आहे. आता आपण या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या उपायांकडे वळूया. हे उपाय फक्त तात्पुरते नाहीत, तर ते स्थायी बदलाचा मार्ग दाखवतात. तर यावर उपाय काय? मूळ लेखात एक खूप प्रभावित त्रिसूत्री सांगितली आहे. पहिला टप्पा आहे रक्षा, म्हणजे आपल्यात आणि समाजात जे काही चांगले गुण आणि मूल्य शिल्लक आहेत त्यांचं कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करणं. दुसरा टप्पा आहे विकास, म्हणजे फक्त संरक्षण करत न बसता जाणीवपूर्वक नवीन सद्गुणांची जोपासना करणं. स्वाध्याय, सत्संग आणि आत्मचिंतनातून स्वतःला अधिक चांगलं बनवणं. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेवा, म्हणजे रक्षा आणि विकासातून मिळवलेले गुण फक्त स्वतःपुरते न ठेवता ते समाजाच्या आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे वापरणं. हे तिन्ही टप्पे एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि हे विधान त्या संपूर्ण उपायाचं सार आहे. आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टी थांबवायच्या नाहीयेत, तर सकारात्मक गोष्टी सक्रियपणे घडवून आणायच्या आहेत. ही एक निष्क्रिय प्रक्रिया नाही, तर ही एक जाणीवपूर्वक आणि सातत्याने करायची सकारात्मक कृती आहे. आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. ही सगळी माहिती आपल्या प्रत्येकासमोर एक स्पष्ट निवड ठेवते. एक असा पर्याय जो आपल्याला रोज प्रत्येक क्षणी निवडावा लागतो.
हे चित्रच आपल्या संपूर्ण चर्चेचं सार आहे. बघा, एका बाजूला आहे संकटाचा मार्ग, जिथे ऱ्हास आहे, शोषण आहे, पतन आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे पुनरुज्जीवनाचा मार्ग, जिथे रक्षा आहे, विकास आहे, सेवा आहे आणि सद्गुण आहेत. निवड अगदी स्पष्ट आहे आणि दिशाही स्पष्ट आहे. आणि शेवटी प्रश्न तोच उरतो, या दोन मार्गांपैकी आपण कोणता मार्ग निवडणार आहोत? हा फक्त एक तात्विक प्रश्न नाहीये. याचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या छोट्या मोठ्या कृतींमध्ये आणि निवडींमध्ये दडलेलं आहे.